या सोलार पॅनलवर तुम्ही बॅटरी चार्ज करू शकता आणि हा स्प्रेअर वापरू शकता। याच्यामध्ये एका वेळी तुम्ही 6 नोझल लावू शकता। दोन्ही साईडला जवळपास तुम्ही 10 ते 12 फूट रान एका वेळी घेऊन चालू शकता। याच्यामध्ये हे जे नोझल्स आहेत हे नोझल्स तुम्ही पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकता। दोन सरीमधलं जे काही अंतर आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे नोझल्स ॲडजस्ट करता येतात। पिकाच्या उंचीनुसार तुम्हाला हाईट ॲडजस्ट करता येते। 24 लिटरची टँक कॅपॅसिटी असल्यामुळे काय की तुम्हाला जास्ती म्हणजे खूप जास्त वेळा तुम्हाला टँक रिफिल करायची गरज पडत नाही। याच्यामध्ये सोलार पॅनल सोबत जर तुम्ही हे मशीन चार्जला ठेवलं तर जवळपास 5 ते 6 तासात हे पूर्ण चार्ज होतं। याच्यामध्ये तुम्हाला 2 मोड आहेत, म्हणजे तुम्ही सोलार पॅनलवर सुद्धा चार्ज करू शकता आणि इलेक्ट्रिसिटीवर सुद्धा तुम्ही हे मशीन चार्ज करू शकता। इलेक्ट्रिसिटीवर जर तुम्ही चार्ज केलं तर जवळपास तुम्हाला 5 ते 6 तास किंवा 4 ते 5 तास लागतात आणि एकदा चार्ज केल्यानंतर हे मशीन जवळपास 3 तास चालतं। सोलार पॅनल सोबत हे 4.5 तास चालतं। त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 6 ते 7 एकरपर्यंत फवारणी करू शकता। हे जे मशीन आहे हे तुम्ही कोणताही प्रकारचा भाजीपाला या सगळ्या भाजीपाल्यांमध्ये तुम्ही हे मशीन वापरू शकता। जिथे रो वाईज पिकं आहेत म्हणजे मशीन आतमध्ये घेऊन जाता येतं अशा सगळ्या पिकांमध्ये तुम्ही हे वापरू शकता।